आता तो सांगतो की केव्हा मी जन्म घेतो, कार्यासाठी जन्म घेतो, पण केव्हा घेतो असा प्रश्न येतो. म्हणून तो सांगतो की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आत्मानं सृजामी असं तो सांगतो. मी स्वतःला उत्पन्न करतो, निर्माण करतो. केव्हा निर्माण करतो? तर ज्या वेळेला धर्मस्य ग्लानिर्भवति, धर्माला जेव्हा ग्लानी येते त्यावेळेला कशासाठी जन्म घेतो? तर अधर्मस्य अभ्युत्थानम, अधर्माचं अभ्युत्थान करण्यासाठी मी आत्मानं सृजामी, स्वतःला मी उत्पन्न करतो. म्हणजे तो मुळात अव्यक्त आहे, मुळात निर्गुण निराकार आहे, पण तो व्यक्त करतो. तसं आपण मागच्या वेळेला पण बघितलं होतं की जेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो तेव्हा भगवंताचं दर्शन होतं. ते केव्हा होतं? तर परमेश्वराला जेव्हा वाटतं की आपण याच्या पुढे प्रकट व्हावं. म्हणजे तो अव्यक्त आहे. आता इथे सुद्धा परमात्मा आहे, नाही असं आपल्याला म्हणता येत नाही, पण तो प्रकट आहे का? नाही प्रकट आहे. मग केव्हा प्रकट होईल तो? तर त्याला जेव्हा वाटेल की या ठिकाणी आपण प्रकट होणं आवश्यक आहे, तेव्हा तो स्वतःला प्रकट करतो. तसं त्याने सांगितलं की मी स्वतःला निर्माण करतो. सृजामी, अहम सृजामी, आत्मानं सृजामी. मी स्वतःला प्रकट करतो. म्हणजे त्याला असं दुसऱ्यांनी कोणी प्रकट करून तो होत नाही. किंवा आपण किती जरी म्हटलं की भगवंता मला दर्शन देत, तसं दर्शन होणार नाही. त्याला जेव्हा वाटेल की आपण या माणसापुढे प्रकट व्हायला पाहिजे, त्यावेळेला तो प्रकट होतो. म्हणजे हे विशेष आहे देवाचं. साक्षात्कार होतो, पण केव्हा होतो? जेव्हा देवाची इच्छा असेल, जेव्हा त्याला वाटेल की याला दर्शन देणं आवश्यक आहे, त्यावेळेला तो दर्शन देतो. तोपर्यंत त्याला दर्शन होत नाही. हे जे धर्म जाता आघवे युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघुहा स्वभावे आद्य असे. आता त्यांनी इथे एक सिद्धांत सांगितलाय की सगळा धर्म, सगळा जो काही धर्म आहे, माणसाचा धर्म आहे, आई म्हणून, वडील म्हणून, काका म्हणून, मामा म्हणून, भाऊ म्हणून, जे जे काही ते त्या त्या वेळचे धर्म असतील, ते सगळ्या धर्माचं रक्षण कोणी करावं? मी करावं. म्या रक्षावे असा हे पहिल्यापासून चालत आलंय. ऐसा उभू हा स्वभावे आद्य असे. असा क्रम स्वभावता अगदी मुळापासून चालत आलेला आहे. म्हणजे धर्माचं रक्षण कोणी करायचं? भगवंतानी अवतार घेऊन धर्माचं रक्षण करायचं. दुसऱ्या कोणाच्याने ते होत नाही म्हटल्यानंतर त्याला यावं लागतं. तर हे कसं आहे? तर अधर्म झाल्यानंतर केव्हा वाढतो अधर्म? म्हणून अजत्व परते ठेवी, बाजूला ठेवतो. माझं अजन्मपण जे आहे ते मी बाजूला ठेवतो. अव्यक्तपणही ना ठेवी, आणि मी अव्यक्त आहे असंही मी मनात आणत नाही. जे वेळी धर्माते अभिभवी अधर्म, ज्या वेळेला अधर्म हा धर्माचा पराभव करतो, त्यावेळेला मी विसरून जातो की मी अव्यक्त आहे, विसरून जातो की मी अजन्म आहे, आणि मी स्वतःला प्रकट करतो. म्हणजे अधर्म केव्हा होतो? विवेक आणि वैराग्य नाहीसे होतात तेव्हा, तेव्हा अधर्म वाढतो. अधर्म कधी वाढतो? विवेक आणि वैराग्य हे दोन्ही जेव्हा नाहीसे होतात त्यावेळेला अधर्म वाढतो. आणि आता परिस्थिती त्याच बाजूला चाललेली आहे. वैराग्य तर अगदी नाहीच, जवळजवळ कुणामध्येच नाही, आणि विवेक सुद्धा सुटत चाललाय हळूहळू. सगळ्या बाबतीमध्ये, धर्माचरणाच्या बाबतीमध्ये सगळीकडे असंच चाललंय की धर्माचरण हे होत नाहीये आतून. का होत नाहीये? तर विवेक नाही, वैराग्य नाही, दोन्ही नसल्यामुळे धर्माचरण नाही. आणि धर्माचरण नाही म्हणजे अधर्म वाढीला लागतो. अधर्म जेव्हा अगदी शिगेला पोहोचेल त्यावेळेला मला यायला लागतं, कारण मग दुसरा काही त्याला पर्याय नाही राहत. त्यावेळेला मी काही म्हणत नाही की मी अव्यक्त आहे, मी अजन्म आहे. आणि त्यावेळेला जशा रूपामध्ये हवे असेल तसं हे विशेष आहे. मग त्याला सुकर व्हायलाही काही वाटलं नाही. वराहाचाही अवतार घेतला, कुर्माचाही अवतार घेतला, वामनाचाही अवतार घेतला, नरसिंहाचाही अवतार घेतला. म्हणजे त्याला असं काही वाटलं नाही की ह्या रूपामध्ये आपण कसं आहे, असं नाही वाटलं भगवंताला की मी माणसाच्याच आणि सुंदर पुरुषाच्याच रूपात येईन.
असं काही तर म्हणायला नाही. जे रूप आवश्यक आहे प्रल्हादासाठी तसंच पाहिजे होतं, ना माणूस ना पशु. त्याप्रमाणे तो तसा आला. बलिराजाच्या वेळेला तसंच वामनाच्या रूपामध्ये आला. कुर्मा वराह ते सगळे अवतार तसेच झाले की त्यावेळेला तेच रूप आवश्यक होतं. त्या रूपामध्ये तो आला. म्हणजे त्याला असं बंधन नाहीये की मी अमुकच एक अशा पद्धतीने जन्म घेईन. त्यामुळे अवतारांचं महत्व खूप आहे. अवतार याच्यावरती खूप बोलण्यासारखं आहे. हे अवतार होतात कसे, या अवतारांच्यामुळे काय काय घडू शकतं, तेव्हा कशाला होतात, का होतात, इथं त्यांनी 2-3 श्लोकातच सांगितलंय. कारण तशी इथं वेळ कमी आहे. युद्धाचा प्रसंग असल्यामुळे त्याला जास्त बोलायला वेळ नाहीये. पण अवताराविषयी खूप बोलता येतं. म्हणजे का होतो, कशाला होतो, कसा होतो, कोणाच्या पोटी होतो, हे सगळं सगळं आधीपासून प्लॅनिंग असतं भगवंताचं. कारण कोणाच्याही पोटी भगवंताचा जन्म होत नाही. दरवेळेला आपण बघितले कश्यप आणि आदितीच येतात. तेच दशरथ कौसल्या म्हणून येतात. तेच देवकी वसुदेव म्हणून येतात. तेच वेगवेगळ्या रूपाने येतात आणि त्यांच्या पोटीच भगवंत जन्माला येतात. देवांचे आई वडील तेच आहेत. दत्तात्रय कुठे आले? अनसूया यात्रेच्या पोटीच आले. जसं कोणाच्याही पोटी जन्म होत नाही देवाचा. म्हणजे हे सगळं आधीपासून मोठं प्लॅनिंग असतं ते, की कोणाच्या पोटी यायचं, कधी यायचं, काय काम करायचं, हे सगळं आधी ठरलेलं असतं. कृष्णाचा जन्म तर किती चमत्कारिक झालाय. झाला कुठे कारागृहामध्ये, रात्री अंधाऱ्या रात्री 12 वाजता, पाऊस धो पडत होता. जी सगळी प्रतिकूल परिस्थिती होती त्या ठिकाणी. अशा ठिकाणी तो जन्माला. तेच रामाचा जन्म राजवाड्यात झाला, भर दुपारी झाला. हो ना, अगदी उत्साहामध्ये झाला. सगळं वातावरण सुंदर होतं. चैत्र महिना होता. ते 2 अवतार त्यांनीच घेतलेत, पण दोन्ही वेळेला भिन्न परिस्थितीमध्ये तो आला. त्यामुळे हे अवतार ही संकल्पना आहे ना, ही आपल्याकडे फार मोठी समजली जाते. त्यामुळे दशावतारांच्या वरती एक स्तोत्र आहे फार सुंदर, की दशावतार कसे झाले, दशावतार का झाले, आणि अजून तो कलंकी अवतार आहे तो का येत नाहीये. त्याला अजून वेळ आहे ना, अजून पूर्ण धर्माला ग्लानी यायची. कुठे कुठे धर्म शिल्लक आहे असं दिसतंय नैमिषारण्यामध्ये इकडे तिकडे. हो ना. तर तो काय म्हणतो की मी अजत्व परते ठेवी, अव्यक्तपणाही नाठवी, जे वेळी धर्माचे अभिमवी अधर्म. हा धर्मावरती धर्माचा पराभव होतो आणि अधर्म वाढतो, त्यावेळेला मी अजत्व बाजूला ठेवतो, अव्यक्तपणा बाजूला ठेवतो. आणि दुसरं कशासाठी येतो मी, तर परित्राणाय साधूनाम, साधूंचं रक्षण करण्यासाठी येतो. सज्जन लोक शिल्लक असावेत तेव्हा देव अवतार घेतो. सज्जन लोक जर शिल्लक राहिले नाहीत तर देव अवतार घेणार नाही. कोणासाठी यावं त्यांनी, म्हणून कोणीतरी सज्जन राहणं आवश्यक आहे. सगळेजण म्हणतात अलीकडच्या युगामध्ये सज्जनपणा करून चालत नाही. पण सज्जन असल्याशिवाय देव येणार कसा? सज्जनांना त्रास देईल तेव्हा तो येईल ना. साधूंचं रक्षण करण्यासाठी, विनाशायचं दुष्कृताम, वाईट कर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी, आणि धर्म संस्थापनार्थाय, धर्माची संस्थापना करण्यासाठी, संभवामी युगे युगे, एकदाच नाही दर युगामध्ये मी येतो. कुठल्याही युगामध्ये मी जन्म घेतो. हे गीतेमधले फार महत्वाचे श्लोक आहे. हा महत्वाचे श्लोक आहेत चौथ्या अध्यायातले सगळे, की मी येतो. हा मी येतो. हा युगे युगे, दर युगामध्ये मी येतो. कशासाठी येतो? हे फार हे की भक्तांचा कैवारी, देवाला भक्तांचा कैवारी म्हणतात. ते भक्ताचं रक्षण तो करतोच. आणि हे त्यांनी पूर्वीपासून सांगितलंय. जे सगळ्या पुराणातून बघा तुम्ही, सगळ्या पुराणामध्ये त्यांनी दिलंय की भक्ताचं रक्षण करण्यासाठी देव धावून येतो. कारण ते त्याचं ब्रीद आहे.
भक्ताचं रक्षण करणं हे त्याचं ब्रीद आहे. नाही आला तो तर भक्त म्हणतो की तुझं ब्रीद कुठे गेलं, तू मला का सोडलंस, किंवा तू असं करू नको, तुझं ब्रीद ठेव आणि माझं रक्षण कर. आणि मग तो कुठल्याही रूपाने येऊन त्याचं रक्षण कर. तेव्हा म्हणून इथं काय म्हणले माऊलींनी, ते वेळी आपुल्याचे कैवारी, आपल्या भक्तांचं कैवारी होऊन. आपले कोण आहेत तर भक्त. भक्तीविषयी येईल पुढे की भक्त कोणाला म्हणायचं. विशेषतः 11-12व्या अध्यायामध्ये भक्त कोणाला म्हणतात, कारण ज्याच्यासाठी यायचं तो कसा पाहिजे. हो ना, भक्तासाठी यायचं म्हणजे भक्त कसा पाहिजे, त्याचे पण काही नॉर्म्स आहेत ना, की भक्त हवा कसा. तर त्या भक्ताच्या आपुल्याचे कैवारी, जो आपला आहे त्याच्यासाठी मी येतो, म्हणजे ज्याला मी आपला म्हणतो. भागवतामध्ये फार छान सांगितलंय. भागवतामध्ये असं म्हणले नाथांच्या की नाथांच्या भागवतामध्ये असं म्हटलंय त्यांनी की ज्या वेळेला म्हणजे तुम्ही अनुसंधान ठेवा. पण कसं अनुसंधान ठेवा, तर मला तुझी आठवण आहे. देव म्हणतो मला तुझी आठवण आहे, ही आठवण तू ठेव. अनुसंधान म्हणजे तू नुसतं माझं नामस्मरण कर, याला अनुसंधान म्हणत नाही. म्हणून ते गोंदवलेकर महाराजांचं अनुसंधानावर खूप भर आहे. तर अनुसंधान म्हणजे काय, माझी भगवंताला आठवण आहे ह्याचं स्मरण ठेवायचं. म्हणजे मला तो मोकळा सोडेल असं नाही, तुझं मोकळीला ऐसे नाही, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकळीला ऐसे नाही. म्हणजे तू तेवढा खात्री ठेव की तुला एकट्याला तो सोडणार नाही, तुला विसरेल तो असं नाहीये. सगळी त्याचीच लेकरं, सगळी त्याची लेकरं असल्यामुळे त्याला लक्षात आहे की कोण कुठे आहे, कोण कुठे आहे, कशाला काय हवंय, कोणाला काय द्यायचं, केव्हा द्यायचं, कधी द्यायचं, किती द्यायचं, सगळं त्याला माहितीये. पण आपल्याला दम नसतो. आपल्याला वाटतं की देवाचं लक्ष नाही आपल्याकडे, आपल्याला खूप त्रास होतोय. आणि अशा वेळेला देव कुठे गेले, आहे का देव या जगामध्ये, देव या जगात नाही असं म्हटलं जातं. आणि लगेच देवावरचा विश्वास होतो. तेव्हा असं होता कामा नये. देवावरचा विश्वास दृढ राहायला पाहिजे की आपल्याला त्यांनी एवढा दिलंय की सगळं आपल्या लायकीपेक्षा जास्त आहे. आपल्याला एवढी सुद्धा योग्यता आहे की नाही म्हणता येत नाही, सांगता येत नाही. तर म्हणून त्यांनी आपुल्याचे शब्द फार गोड वापरलाय माऊलीने. आपुल्याचे कैवारी म्हणजे जो आपला आहे, आपला म्हणजे कोण भक्त, आपला कैवारी, त्याच्या कैवारीसाठी कैवारी होऊन मी साकार होऊन अवतरे. मी साकार होऊन अवतार घेतो. मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाली, मग अज्ञान रूपी अंधकार पार नाहीसा करतो. आणि काय करतो मी, अज्ञानाचा अंधकार तो नाहीसा करतो, पण त्याच्याबरोबर काय करतो, अधर्माची अवधी तोडी. अवधी म्हणजे हद्द, अधर्माची हद्द तोडून टाकतो. दोषांची लिहिली फाडी, दोषांच्या उत्कर्षासंबंधी लिहून ठेवले ते फाडून टाकतो मी, दोषांचा उत्कर्ष होऊन देत नाही. आणि सज्जना करवी गुढी सुखाची उभवी, त्यांच्याकडून मी करून घेतो, सज्जनांकडून मी सुखाची गुढी उभी करतो, सुखाची ध्वजा उभारतो. म्हणजे सज्जनांच्या हातून ते कार्य करून घेतात. असं म्हणतात बरं का की 88 सहस्र ऋषी हे कायम स्वरूपी पृथ्वीवरती काम करत असतात. 88,000 ऋषी हे पृथ्वीवर सगळीकडे, म्हणजे फक्त भारतातच असं नाही, तर विविध धर्माच्या देशामध्ये, सर्व देशांमध्ये कुठे ना कुठेतरी सज्जन लोक, ऋषित्व ज्यांना आहे असे लोक काम करत असतात. आणि ही 88,000 संख्या कायम राहते म्हणे, तेवढे लोक असतातच. आणि ते सतत हेच काम करत असतात. नाही, ऋषी असतातच ना. आता भारतात सुद्धा किती महात्मे आहेत की, नाही का.
तसे महात्मे सगळीकडे ख्रिश्चनांच्याकडे असतात, पारशींच्याकडे आहे ना, कोणीतरी कुणीतरी महाराज लोक असतात. तर ते सगळे मिळून 88,000 ही संख्या कायम राहते. आणि ते कुठे ना ते कुठेतरी हे काम करत असतात की सज्जन लोकांना कसं राखायचं. चांगलं काम अमर गुरूंच्या याच्यामध्ये आहे की ते असतात. बरोबर. त्याच्यामध्ये आहे, याच्यात पण आहे आपल्याला नवनाथांच्या पोथीत सुद्धा आहे. त्यात सुद्धा त्यांनी हीच संख्या दिली, 88,000 असतात म्हणून. तर ते असतातच आणि ते काम करून घेतातच आणि सज्जनाने ठेवायचं. तर माझ्या ओळखीचे जे NY कुलकर्णी म्हणून होते, ज्यांच्याकडे मी ज्ञानेश्वरी शिकले, तर ते काय म्हणायचे माहितीये का, की आपण आपलं काम थोडं असेल भले, आता मी ज्ञानेश्वरी सांगतो, ज्ञानेश्वरी तुम्हाला सांगतो किंवा दर आठवड्याला प्रवचन देतो, तर आपण काय काम करायचं म्हणाले, की आपण घरं निर्माण करायची, एक एक घर सज्जन, एक सज्जन घर निर्माण करायचं आपण. म्हणजे त्या घरामध्ये सगळे मुलं बाळ, पती पत्नी आणि घरात कोणी सदस्य असतील ते सगळे जण सन्मार्गाने चालणार. तर असं आपण घर तयार करायचं म्हणून. तर ते काम करायचे. म्हणजे त्यांचं काम छोटं होतं, लिमिटेड होतं, कारण ते प्रोफेसर होते कॉलेज, गोपटे कॉलेजमध्ये. तर ते हे काम करायचे आणि मग प्रत्येकाच्या घरी जायचे. प्रत्येक घरामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का, मुलं कशी वागतायत काय, हे सगळ्याचं ऑब्झर्वेशन करायचे. आणि मग त्या आईवडिलांना सांगायचे तुम्ही प्रवचनाला या, गुरुवारी संध्याकाळी प्रवचन असतं ज्ञानेश्वरी, या. मग तिथे गेल्यानंतर ते हे सगळं त्यांना सांगायचं की कसं सज्जन असलं पाहिजे, धर्माने कसं वागलं पाहिजे, मुलांना कसं वळण लावलं पाहिजे, एखादी ओवी याच्यात येऊन त्या संबंधाने ते त्यात करायचं. आणि अशी ते म्हणायचे, मी 10 कुटुंब जरी निर्माण केली तरी मी जन्माला आल्याचं सार्थक झालं, कारण ही 10 कुटुंब आणि 10 कुटुंबांना निर्माण करतील ना. म्हणजे असं छोटस काम करणारे लोक सुद्धा आहेत, नाहीत असं नाही, पण असे सज्जन असतील त्यांचं संरक्षण करायला भगवंताला यायला लागतं. कारण त्रास असतो, नाही असं नाही. वाईट जगामध्ये सज्जनपणाने राहणं की जिथं तुम्हाला लाच दिल्याशिवाय कामच होत नाही, अशा या जगामध्ये तुम्ही धुतल्या तांदळासारखं राहणं हे खरंच अवघड गोष्ट आहे. पण तरी ते म्हणायचे की नाही ताई, आपण प्रयत्न करू, आपण जाऊ 4 ठिकाणी, आपण बोलू सगळ्यांशी, आपण त्यांच्याकडे सांगू ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलंय आणि आपण हे काम करूया, असं ते म्हणायचे. त्यांनी अशी घरं जोडली होती, अशी घरं त्यांनी तिथे तयार केली होती. थोडी कपॅसिटी होती, पण अशी खूप मोठ्या. हे केवढं काम झालं. त्यांची मुलं त्यांच्या बरोबर असं वाढत जात. तर तसं वाढावं अशी त्यांची इच्छा होती की असं एक आपण घेऊया. असं मोठं खेडगाव घेतलंय आणि ते व्यसनमुक्ती केली वगैरे असं नव्हतं त्यांचं काम, छोटं होतं पण त्यांचं कामाचं अवघड होतं. असं एक कुटुंब पूर्ण सज्जन करायचं, सुधारायचं, ही खरोखर अवघड गोष्ट होती, पण ते करत होते ते. तर अशा सज्जनांकडून मी सुखाची गुढी उभा करतो, त्यांच्याकडून मी काम करवून घेतो, असं म्हटलं. म्हणजे मी एकटा येतो आणि मी सगळं करतो असं त्याला म्हणायचं नाही. मी या सज्जनांच्याकडून काम करून घेतो. म्हणजे आल्यानंतर आधार आहे ना कोणाचा तरी, सज्जनांना कोणाचा तरी आधार पाहिजे की आपल्याला कोणीच नाही, एकानेच पुढे यायचं बाकीच्याने नुसतं बघ्यासारखं मागे राहायचं, असं काही काम होत नाही. त्याला सपोर्टिंग लागतं कोणीतरी. जसं त्यांच्याकडून मी करून घेतो. आणि मी काय करतो, दैत्यांची कोळे नाशी, साधूंचा मानू घेऊशी, दैत्यांचा कोणाचा नाश करतो, साधूंचा गेलेला मान पुन्हा प्रस्थापित करतो. म्हणजे त्यांचा मान जो घालवला सगळ्या दुर्जनांनी
तो पुन्हा मी त्यांना मिळवून देतो. धर्माशी नीतीशी शेज भरी, धर्म आणि नीती यांची सांगड घालून देतो. कारण तेवढं अवघड काम आहे. धर्म आणि नीती हे जे अजिबात नाहीशी होत चाललेली आहे हळूहळू. नीतिमत्ता सुद्धा खालावत चालली ना. कोणी काही बोलतात, जे कोणी काही बोलतात, काही करतात, काय म्हणजे हल्ली नीती हा काही राहिलाच नाही. म्हणजे माणूस मोठा आहे त्याला मान द्यावा असं काहीच नाही राहिलेलं. इव्हन शिक्षकांना मान द्यायची पण हल्ली मुलं विसरायला लागली. तर शिक्षकांना मान मिळत नाही. विसरली काही आदर नाही, अजिबात नाही. पूर्वी कसं आपण सर म्हणले की त्यांना मानाने वागवतो. अजून आहे आपण कुठले कुठले बरोबर. पण यांना नाहीच अलीकडे अजिबातच नाही. म्हणजे इतकं आणि बघून बघून पण लोकांचं बघूनही मुलं शिकतात ना. त्यामुळे धर्म आणि नीती यांची सांगड घालणं. धर्माशी नीतीशी सेजवरी, धर्म आणि नीती यांची सांगड घालणं. मी अविवेकाची काजळी, फेडूनी विवेकदीप उजळी. विवेकदीपावर अविचाराची जी काजळी आली ती काढतो, विवेकाचा दीप उजळतो. नाही योगिया पाहे दिवाळी निरंतर. त्यावेळेला योग्यांना निरंतर दिवाळीचा दिवस होतो. दीप लावणे हे दिवाळीचं काम ना. उत्सव, दिवाळी म्हणजे दीपोत्सव असतो. तर योग्यांना दिवाळी कधी होते तर विवेक दीप लावल्यानंतर. विवेकाचे दीप उजळले की ती योग्यांसाठी दिवाळी. संकल्पना बघा किती छान आहे. अविवेकाची काजळी काढली जाते, अविवेकाची काजळी काढली जाते. विवेकाचा दिवा लावला जातो, त्यामुळे योग्यांची दिवाळी होती. स्वसुखे विश्व कोंदे, धर्माची जगी नांदे. भक्ता निगती दोंदे सात्विकाची. तेव्हा सगळं जग आत्मसुखाने भरून जाते. धर्म जगात नांदू लागतो आणि भक्तांना सात्विकतेची दोंद फुटतात. स्वसुखे विश्व कोंदे, आत्मसुख मिळतं. म्हणजे आत्मिक समाधान जे म्हणतो ना आपण, ते असेल तर तो माणूस सुखी राहतो. बघा आहे त्या परिस्थितीत आतून सुख मिळालं पाहिजे. बाहेरून तुम्ही कितीही मोठं घर घ्या, कितीही त्याच्यामध्ये सजवा, किती पण खा प्या, त्याने सुख मिळत नाही. सुख आतमध्ये लागतं. की एवढं छोटस असलं तरी समाधान ना. थोडक्यामध्ये समाधान किंवा जे आहे त्यानं आपण समाधान या. असं सारखं तुम्ही वखवत हल्ली काय म्हणतात त्याला, पिअर प्रेशर असा एक शब्द आहे की दुसऱ्याकडे किती आहे माझ्याकडे पाहिजे. त्यांचा फ्रीज मोठा आहे, माझा फ्रीज लहान. त्यांची मुलं अमक्या मॉलमध्ये खरेदी करतात. हा ते तर फार आहे. हा ब्रँडेड कपडे वापरतात, मला पण ब्रँडेड कपडे हवेत. मग हे प्रेशर खूप झालंय हल्ली. आणि मग मुलं कशी मागणी करतात. मग आई वडिलांना वाटतं की नाही आपल्या मुलांना तसं पाहिजे द्यायला. खरं म्हणजे द्यायचं काही कारण नाही. 2-2 महिन्यात कपडे लहान होतात. एवढे कपडे हजारो रुपयाचे आणून करायचे काय. पण हे हल्ली झालंय असं. पण ते तरुण पिढीला सांगायला पाहिजे की असं करू नका. मुलांना आणि सवयी लागतात. पुढे त्यांना नाही तेवढं मिळवता आलं तर. हो ना. पण पुढे जर या मुलाला नाही स्वतःला मिळवता आलं आणि नाही तसं राहता आलं तर त्याला किती हाल होतील त्याचे. त्याला केवढा त्रास होईल ना. त्यापेक्षा अशा सवयीच लावू नयेत ना लहानपणापासून. म्हणून हे आत्मसुख, स्वसुख हे विश्व कोंदे म्हणले तर सगळेजण सुखी. सर्वे भवन्तु सुखिनः असं म्हणतो. हे आत्मसुखाने विश्व भरून टाकतो आणि धर्मच जगामध्ये राहतो जेव्हा मी आल्यानंतर. आणि भक्तांना सात्विकतेची हे फुटतात, दोंद फुटतात. तई पापाचा अचळू फिटे. मग त्यावेळेला काय होतं, पापाचा पर्वत फुटून जातो, नाहीसा होतो. आणि काय होतं, पुण्याची पहाट फुटे. पुण्य सगळीकडे दिसायला लागतं. प्रातःकाल होतो. तै जय मूर्ती माझी प्रकटे पंडुकुमार. जेव्हा मी जन्माला येतो त्यावेळेला असं होतं. तर मी का येतो त्याचं कारण सांगतो.
की ती वाईट परिस्थिती असते, ती वाईट परिस्थिती सगळी घालवण्यासाठी मला यावं लागतं आणि मी आल्यानंतर सगळं बदल. ऐसे या काजा लागी अवतरे मी युगी युगी. अशा ह्या कामासाठी मी प्रत्येक युगामध्ये मी अवतार घेतो. परी हेची ओळखी जो जगी तो विवेकी या. आणि हे तत्व जो ओळखतो तो विवेकी माणूस आहे असं मी म्हणतो. आता मी जन्माला येतो, हो ना, तर मी कसा येतो? प्रारब्ध कर्म घेऊन येतो का माझ्या इच्छेने मी कर्म करतो? असं म्हणतात आपल्या बाबतीत सुद्धा की जो थोडंफार पुण्य केलं असेल या जन्मी, गुरु असतील एखाद्याला, थोडंफार जप केला असेल, तर तो माणूस चंद्रलोकापर्यंत जातो. चंद्रलोकानंतर तो विज्ञान स्थितीमध्ये जातो म्हणे, म्हणजे जो कोणी पुण्यवान असेल. तर विज्ञान स्थितीमध्ये गेल्यानंतर तिथे त्याला आपल्या अनेक जन्माच्या कर्माचं आणि प्रारब्धाचं स्मरण होतं त्याला, की आपण कुठे कुठे काय काय कुठल्या कुठले जन्म घेतले, कुठल्या जन्मामध्ये आपण काय काम केलं. विज्ञान विज्ञान दासवत आहे विज्ञान लोक. हा विज्ञान नाही, ते विज्ञान लोक म्हणून चंद्रलोकामधून लोक सांगते. चंद्रलोकामधून जेव्हा तो पुढे जातो त्या ठिकाणी एक विज्ञान लोक नावाचा किंवा बुद्धिनिष्ठ असा एक लोक असतो. तर त्या बुद्धीला सगळं स्मरतं. जन्म किती झाले, आपण काय काय कर्म केली, आपले नातेवाईक कोण कोण होते, आपण काय काय करायला पाहिजे होतं, आपलं करायचं कसं चुकलं काय, हे सगळं तिथे स्मरतं. आणि त्यातल्या तो जो पुण्यवान असतो, कारण तिथपर्यंत जो गेल्यानंतर त्याला ते सगळं कळतं. मग तो ठरवतो म्हणे की आता या जन्मी आपण ते सगळं भरून काढायचं. आता जो आपण जन्म घेणार आहोत त्या जन्मामध्ये आतापर्यंत आपल्या ज्या चुका झाल्या अनेक जन्मात, त्या चुका आपण दुरुस्त करायच्या आणि अशा ठिकाणी जन्म घ्यायचा की ज्या ठिकाणी ह्या चुका आपल्याला दुरुस्त करता येतील. मग तो तसे आईवडील शोधतो, तसं कुटुंब शोधतो की ज्या कुटुंबामध्ये त्याला चान्स मिळेल चांगलं राहण्याचा, सज्जन राहण्याचा, सगळ्या चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करण्याचा. की समजा की एखाद्या जन्मामध्ये आई वडिलांची सेवा केली नाही, अजिबात केली नाही, तर या जन्मामध्ये त्यांनी आई वडिलांची सेवा करता येईल असे आई वडील पण पाहिजे आई वडिलांच्या ठिकाणी. किंवा या जन्मी आपण खूप खोटं बोलत होतो एखाद्या जन्माला, तर नाही, या जन्मी आपल्याला खरं बोललं पाहिजे. तर हे सगळं तो त्या ठिकाणी ठरवतो म्हणे. आणि मग तो त्याप्रमाणे जन्म घेतो की नाही, या वेळेला आपण ह्या चुका सगळ्या भरून काढायच्या. तर त्या ठिकाणी सुद्धा गुरु मार्गदर्शन करतात. ज्यांना गुरु असतात ते तिथे पण मार्गदर्शन करतात की मग तू असं असं कर आणि ही उपासना कर. तर तिथे सुद्धा उपासना करून घेतली जाते म्हणे. दुसऱ्या लोकांमध्ये सुद्धा आपल्याकडून उपासना करून घेतली जाते आणि उपासना करून घेतल्यानंतर तुम्ही बरोबर त्या परत आई वडिलांच्या पोटी जन्म घेता आणि मग तुमची उपासनाही पुढे चालू राहते. तुमच्या चुका सगळ्या दुरुस्त करायचं तुम्हाला वाव मिळतो. एखाद्या मित्रद्रोह केला असेल तर या वेळेला जास्तीत जास्त मित्राला मदत करून आपण ते पाप नाहीसं करू असं तो ठरवतो. म्हणजे आपल्यासारख्यांना सुद्धा, सामान्य माणसाला सुद्धा थोड्याशा पुण्यकर्मांनी असं करण्याचा अधिकार आहे. मग देव तर अवतार घेणार आहे स्वतः, मग त्याला काय अशक्य झाला काय, त्याला काहीच अशक्य नाही. त्यांनी ठरवायचं आणि येऊन काम करायचं. म्हणून त्याचा जन्म हा प्रारब्ध जन्म नाहीये, हा दिव्य जन्म आहे. प्रारब्धाने जन्माला आलाय का तो? नाही, की जाऊन त्याचं नशीबच होतं तुरुंगामध्ये जन्मायचं असं नाहीये. त्याने ती परिस्थिती निर्माण केली आणि त्या निर्माण केलेल्या परिस्थितीमध्ये तो येतो. का? तर लोकांना दाखवण्यासाठी की अशा परिस्थितीतून सुद्धा मार्ग निघाला आणि त्याच्या पुढे एवढं मोठं काम त्यांनी केलं.
हा नाही, एक आई वडील, दुसरे आई वडील, कितीतरी त्याच्यामध्ये. एखादा लहान मुलगा असता तो रडला असता ना, की माझे आई वडील हे नसताना मला तुम्ही इथे का ठेवलं, अमुक केलं. असं काही झालं नाही ना त्याच्या बाबतीमध्ये, कुठंच रडं नाहीये. श्रीकृष्णाच्या संबंध चरित्रामध्ये कुठेही दुःख प्रकट केलं नाहीये त्यांनी. त्यामुळे कसा जन्म आहे त्याचा? दिव्य जन्म, कर्मजन्म नाही, प्रारब्धवशात जन्म झालेला नाही. त्यामुळे प्रारब्धाच्या अधीन तो नाहीये. त्याला हवं तसं तो प्रारब्ध बदलू शकतो, त्याला हवी तशी परिस्थिती बदलू शकतो, त्याला हवी तशी परिस्थिती निर्माण करू शकतो. हा ना, त्याला काहीच अवघड नाही. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. त्याने ठरवलं असतं तर अभिमन्यूला जिवंत ठेवता आलं असतं त्याला, चक्रव्यूहामध्ये सुद्धा. पण त्याला माहित होतं तो कोण आहे, त्याचं आयुष्य किती आहे, कुठल्या कामासाठी. घटोत्कचाला त्यांनी मरू दिलं नसतं, ब्रह्मास्त्रासाठी त्याने जीव दिला त्यांनी. ते त्याला माहित आहे ना सगळं, की या कामासाठी हे आहे, या कामासाठी हे आहे, याचा जन्मच याच्यासाठी आहे. आपल्याला काहीच माहिती नसतं. आपलं इतकं प्रॉब्लेम असतं की आपल्याला काही माहिती नाही की काय होणार आहे, काय घडायला पाहिजे आणि आपण काय घडवू शकतो. आपण म्हणतो आमच्या हातात काही नाही, म्हणतो की नाही आपल्या हातात काही नाही, सगळं प्रारब्धाच्या अधीन आहे, देवाच्या हातात आहे सगळं, माझ्या हातात काही नाही. मग पुरुषार्थ कुठे राहिला? आपण जर म्हटलं की आपल्या हातात काय नाही तर पुरुषार्थ कुठे राहिला? नाही, पुरुषार्थ आहे आपल्या हातामध्ये, पण त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे, झगडायला पाहिजे, धर्म पुरुषार्थ पाळला पाहिजे, अडीअडचणीतून सुद्धा धर्म सांभाळला पाहिजे, काम पुरुषार्थ अडीअडचणीतून सुद्धा सांभाळला पाहिजे, धर्माच्या चौकटीत कामाचा उपभोग घेतला पाहिजे. आणि मोक्ष पुरुषार्थासाठी तर आणखीनच धडपड करायला पाहिजे. पण मग आपले प्रयत्न कमी पडतात का, असं मनामध्ये प्रश्न येतो. तर खरं आहे ते, आपले प्रयत्न कमी पडतात. कारण का, आपण सगळी त्याची माहिती घेत नाही. त्या परिस्थितीमध्ये अनुकूल काय, प्रतिकूल काय आहे, आपलं त्याच्यामध्ये भूमिका काय आहे, आपण काय काय करायला पाहिजे, आपल्याला काय करता येऊ शकतं, आपण ही परिस्थिती बदलू शकतो का, हो की नाही, असा विचार आपण करू शकतो. पण त्याच्यासाठी बुद्धीची स्थिरता, आपली बुद्धी अस्थिर होते. अस्थिर बुद्धी झाल्यामुळे आपल्याला निर्णय घेता येत नाही. त्यामुळे अगदी तत्वनिष्ठ राहून किंवा सगळ्या परिस्थितीमध्ये समान राहून जो निर्णय घेऊ शकतो त्याचं प्रारब्ध बघा आणि आपण कसे वागतो, आपलं प्रारब्ध बघा. आपण मग प्रारब्धाच्या अधीन 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 अतिविचार, हा, त्या पद्धतीने होत नाही, मिसगाईडही होतं आपल्याला. कारण आपण एकाच दिशेने जातो ना. अनेक दिशांनी विचार करण्यासाठी जी बुद्धीची तीव्रता पाहिजे किंवा शांतता पाहिजे ती आपल्या जवळ नसते. म्हणून इथं त्यांनी काय म्हणलंय, जन्मकर्माच्या मे दिव्य यो एवं यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. आता इथे त्यांनी पुन्हा पुनर्जन्माचा विषय काढलेला आहे. तो काय म्हणतो की माझं दिव्य जन्म आणि कर्म यांना जो यथार्थ जाणतो तो हा देह सोडल्यानंतर पुन्हा जन्माला येत नाही, माझ्याकडे येतो, माम येते, माझ्याकडे येतो. असा काय विषय त्यांनी बदलला इथे. स्वतःच सांगता सांगता एकदम तुम्हाला मोक्षाकडे कसं नेलं त्याने, बदललं की नाही त्याने, की तो माझ्याकडे येतो. कसा येतो तर जो मला जाणतो. जे भगवंताला जाणणं हे किती महत्वाचं आहे बघा. जर आपल्याला पुनर्जन्मातून सुटका पाहिजे असेल तर आपल्याला भगवंताला जाणलं पाहिजे. आणि काय, कशासाठी जाणायचं, काय जाणायचं, त्याचं जन्म आणि कर्म. म्हणून नामसंकीर्तनाला महत्व आहे. नामसंकीर्तन कशासाठी करायचं, भगवंताला जाणून घेण्यासाठी करायचं. म्हणजे त्याचा गुण काय आहे, त्याचे कर्म काय आहेत, तो कसा वागला, त्याने अवतार कसा घेतला,
त्याने काय काय कार्य केलं, कोणासाठी केलं, कोणाला आपलं म्हटलं, कोणाचा नाश केला, हे सगळ्या गोष्टींच्या संबंधी विचार करणं त्याला म्हणायचं नामसंकीर्तन. नुसतं श्रीराम जय राम जय जय राम म्हणायचं नाही, तर खरोखर रामाचा जन्म काय होता, राम कसा होता, ते सगळं जाणून घेऊन मग रामाची उपासना करणं, याच्यासाठी नामसंकीर्तन. म्हणून नामसंकीर्तनला सगळ्या संतांनी खूप महत्व दिले. खूपच म्हणजे सगळ्या संतांनी नामसंकीर्तनाला महत्व दिले. तुकाराम असो, नामदेव असो, रामदास असो, सगळेजण म्हणतात नामसंकीर्तन करा. मग नुसतं नाव घेऊन काही होईल का? चिंतन केल्याशिवाय काय होणार नाही. नुसतं नामस्मरणाने होणार नाही, त्यांचं चिंतन करायचं आहे. कशाचं? जन्म कर्माचं नाही, भगवंताचा जन्म आणि भगवंताचं कर्म याच्या संबंधी चिंतन करणं, याला म्हणायचं नामसंकीर्तन. मग आपण काय करतो आता? आपण गीतेचा अभ्यास करतो. म्हणजे काय करतो? तर भगवंतानी जे सांगितले तत्वज्ञान त्याचा आपण अभ्यास करतो. म्हणजे भगवंताचे जे शब्द आहेत त्या शब्दांचा आपण अभ्यास करतो. चरित्र वाचतो. म्हणजे काय करतो? तर त्याचं कर्म काय आहे, त्याने आतापर्यंत कसं कार्य केलं, कोणासाठी केलं, कोणाला समोर ठेवलं होतं, कोणाला दुष्ट म्हटलं त्यांनी, कोणाला सुष्ट म्हटलं, याचा आपण विचार करतो. तर एवढ्यासाठी ही सगळी पुराणं वाचतो. पुराणामध्ये काय आहे? सगळ्या देवांचं नाम संकीर्तन, कीर्तन भक्ती केली ना व्यासाने, सगळं लिहून ठेवलं. आता देवी भागवत आपण बघितलं, सगळं देवीचं काय काय महात्म्य आहे ते सगळं त्याच्यामध्ये आहे की नाही, की देवीचं भक्त, देवीच्या भक्तांना किती महत्व आहे, ते देवीच्या भक्तांना काय महत्व आहे, तर देवी त्यांची पाठीराखी, त्याच्यामुळे त्यांचं महत्व जास्त आहे. देवी तिथं उपस्थित असते त्यांच्याजवळ, असं हे म्हणून तर म्हणतं की त्याला पुनर्जन्म नाही. त्याचा आता काही विषय नाहीये तो खरं म्हणजे, पण तो म्हणतो की माझ्याकडे येतो, मला जो जाणतो तो माझ्याकडे येतो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवति, ब्रह्म जाणणारा ब्रह्म होतो, देवाला जाणणारा देव होतो, देवत्व प्राप्त करतो, माम येते, त्याच्यापर्यंत येतो, असं त्यांनी म्हटलं. फार महत्वाचा श्लोक आहे की माझं जन्म आणि कर्म दिव्य आहे, आणि तो जे तत्वतः यथार्थाने जाणतो तो आपला देह सोडल्यानंतर पुन्हा जन्माला येत नाही. तर येत नाही, मग कुठे जातो? माम येत, मला येऊन मिळत. कुठे इकडे तिकडे जात नाही किंवा स्वर्गामध्ये गेलाय तिथेच राहिलाय असं नाही अर्थ. भगवंताला आणि आपल्या धर्माचं हे वैशिष्ट्य आहे की माणसाचा परमेश्वर होतो, मनुष्य हा परमेश्वरापर्यंत पोहोचतो, परमेश्वरत्व त्याला मिळतं, ईश्वरत्व प्राप्त करतो. गुरूंच्यासाठी सुद्धा आपण गुरुसेवा का करतो? तो माणूस गुरु होतो, पुढे तो शिष्य पुढे गुरु होतो, गुरुपदाला जातो, आणि गुरूंचं इतकं मार्गदर्शन असतं की त्याच्यामधून ते असं गुरुत्व पदाला जाणारे विद्यार्थी निर्माण करतात. हात राखून काही शिकवत नाहीत आपल्याकडे. एखादा तेवढा विद्वान असेल आणि तेवढा जर शिष्य समर्थ असेल तर गुरु त्याला सगळं ज्ञान देतो, असं नाहीये. अधिकाराप्रमाणे देतात, ही गोष्ट खरी आहे. अधिकार किती आहे त्यांचा त्याच्याप्रमाणे त्याला ज्ञान देतात, पण त्याला गुरुपदापर्यंत आणतो. तसं परमेश्वर हा भक्ताला परमेश्वराची पदवी देतो. आपण आता बघतोच की गजानन महाराज, अक्कलकोट स्वामी महाराज हे देवच मानले जातात ना. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, यांना आपण प्रत्यक्ष दत्तात्रय म्हणतो, गुरुच आहेत ते, पण त्यांना आपण देव मानतो. म्हणजे त्यांना देवत्व प्राप्त होतं. म्हणजे माम येती म्हणतो तर बरोबर, माझ्यापर्यंत येऊन पोचतो जो मला जाणतो. आणि काय जाणतो? जन्म कर्माच्या मे दिव्यम, मे दिव्यम कर्म मे दिव्यम जन्म, माझा दिव्य जन्म, माझं दिव्य कर्म, ते मला
मिळतं. माझे अजत्व जन्मणे, हे फार महत्वाचं आहे बरं का. की अजत्व असून सुद्धा अजन्म जन्मतो, हे गंमतशीर आहे. त्याला जन्म नाही आहे, कारण तो कुठल्या जन्मामध्ये बांधला गेलेला नाही हो. वराह म्हणून तो वराहच राहिलाय असं नाहीये. कूर्म म्हणून तो कूर्मच राहिलाय असं नाहीये. तो कुठलाही जन्म घेतो आणि कुठल्याही जन्मामध्ये कर्म करतो. तो अजत्व आहे. माझे अजत्वे जन्मणे, अक्रियताची कर्म करणे. अक्रिय आहे मी, पण तरी मी कर्म करतो. हो ना. अजत्व कायम ठेवतो, अक्रिय असून कर्म करतो. जे अविकार जो जाणे, मला हा अलिप्तपणा जो जाणतो, अविकारित्व. विकार म्हणजे काय, बदल होणे. माझ्यामध्ये काही बदल होत नाही. मी जन्मलो तरी बदल होत नाही. मी अवतार समाप्ती केली तरी बदल होत नाही. मी कार्य करत असलं तरी माझ्यामध्ये बदल होत नाही. मी कार्य नाही केलं तरी माझ्यामध्ये बदल होत नाही. अविकारी आहे मी. तो परममुक्त, जो जाणतो तो मुक्त होतो. हे जाणणं हे ज्ञान आहे. गीतेमध्ये त्यांनी शेवटी म्हटलंय ज्ञानेश्वरांनी, ज्ञानदानी समर्थ. ही भगवद्गीता कशी आहे, ज्ञान देण्यामध्ये समर्थ आहे. भगवद्गीतेतून तुम्हाला काय मिळतं, आत्मज्ञान मिळतं. आणि आत्मज्ञान मिळाल्यानंतर मुक्ती. त्यामुळे ज्ञान हे सगळ्यामध्ये श्रेष्ठ. भगवद्गीतेमध्ये ज्ञान दिलंय. त्यांनी काय ज्ञान दिलं इथे, की जो अविकार जो जाणतो, ज्याला ज्ञान होतं हे की मी अविकारी आहे, जरी मी जन्म घेतला तरी माझा अजन्म पण जात नाही. जरी मी कार्य केलं तरी माझं अक्रियत्व काही जात नाही, असा जो मला जाणतो. आणि आपल्याला एक्झॅक्टली हेच करायचं. आपल्याला हे ज्ञान घ्यायचं, ज्या ज्ञानाने मुक्ती आहे. दुसऱ्या ज्ञानाने मुक्ती नाही. तुम्ही किती फिजिक्स शिका, तो माणूस मुक्त होणार नाही. किती मॅथमॅटिक्स शिका, तो माणूस मुक्त नाही होणार. मॅथमॅटिशियन होईल चांगला, फिजिक्सचा तो मोठा शास्त्रज्ञ होईल, पण मुक्त नाही होत. मुक्त व्हायला फक्त हे ज्ञान, हे ज्ञान झाल्याशिवाय मुक्ती नाही. म्हणून ज्ञानादेव तू कैवल्य. म्हणून त्यांनी काय म्हणले, तर मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र, असं भगवद्गीतेच्या शेवटी 18व्या अध्यायात माऊलींनी म्हटलं की ज्ञान हे प्रधान आहे. बाकी कोणी काय म्हणो, भक्ती प्रधान आहे म्हणो, योग प्रधान आहे म्हणो, कर्म प्रधान आहे म्हणो, पण माऊलीने काय म्हणलंय, ज्ञान प्रधान. हे शास्त्र कसं आहे, ज्ञान प्रधान. काय ज्ञान दिलंय त्यांनी, की माझे अजत्वे जन्मणे, अक्रियताची कर्म करणे, अविकार जो जाणे तो परममुक्त. हे ज्ञान आपल्याला घ्यायचं. आत्मज्ञान घ्यायचं म्हणजे काय घ्यायचंय, तर आपणही असेच आहोत. आपलं आत्मस्वरूप जे आहे ते असंच आहे, अक्रिय आहे, अजन्म आहे, अविनाशी आहे, अव्यय आहे, अविकारी आहे. पण आपण हे सगळं समजतो स्वतःला की आपण विकारी आहोत, आपल्याला जन्म मृत्यू आहे, आपण कर्म करणारे आहोत, आपण कर्म भोगणारे आहोत. असं जे आपलं ज्ञान आपल्याविषयी आहे, ते ज्ञान बदलून आपण अविनाशी आहोत, आपण अविकारी आहोत, आपण अक्रिय आहोत, असं ज्ञान आपण घ्यायला पाहिजे. त्याला म्हणायचं ज्ञान. बाकीचं हे व्यवहार ज्ञान आहे, हे व्यवहारासाठी लागतं. तो चालीला संगे न चळे. आता तो कितीही संघामध्ये असला तरी, तो व्यवहारात वागला तरी तो आसक्तीमध्ये राहत नाही. भोगरतो वा भोगविहीन, असंगरतो वा संगविहीन. दत्तात्रेयाचं, भोगरत दिसले तरी भोगरत नसतात, भोगविहीन दिसले तरी भोगविहीन नसतात. ते असंग आहे. देहीचा देहा नाकळे, देहधारी असून देहभावाला वश होत नाही. मग पंचत्वी तव मिळे माझाची रूपे, आणि मरणोत्तर केव्हा तो माझ्याच रूपामध्ये येतो. आता देह पाचभूताचा आहे, त्यामुळे देहाचं पडणं आवश्यक आहे. पण देह पडल्यानंतर त्याचा मृत्यू नाही होत, तो माझ्यामध्ये येऊन जाईल. आपण थांबूया.